सेटची डेफिनेशन, सेटचे एक्झाम्पल्स आणि सेटच्या नंतर सेट कसा रिप्रेझेंट केला जातो, सेटचे एलिमेंट्स आपण कशा पद्धतीने डिनोट करतो. नंतर त्यामध्येच आपण सेकंड पाहिलं मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. हिअर आर टू मेथड्स. त्यामधली फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड अँड सेकंड आहे रूल मेथड. लिस्टिंगला आपण काय म्हणतो रोस्टर आणि सेकंड जे आहे रूल मेथड त्याला आपण सेट बिल्डर फॉर्म असेही म्हणतो. तर लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड कशा पद्धतीने डिफाईन होते ते पण आपण पाहिलं. नंतर यापुढे आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट पण आपण पाहिलेला आहे 1.1. प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला फिफ्थ एक्झाम्पल मी सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. ज्यांनी केलं त्यांनी मला कमेंट करायचे आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी ट्राय करायचे ते एक्झाम्पल. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ अ सेट. आता टाइप्स ऑफ सेट हिअर आर 4 टाइप्स. मेन जे टाइप आहे त्यामध्ये 4 टाइप्स आहेत सेटचे. त्यामधला फर्स्ट टाइप आहे टाइप्स ऑफ सेट्स. आपला नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ अ सेट्स. त्यामध्ये फर्स्ट आहे सिंगलटन सेट. फर्स्ट जो आहे तो सिंगलटन सेट. सिंगलटन सेट कशाला म्हणतात? सिंगलटन सेट म्हणजे त्याची डेफिनेशन आहे अ सेट कंटेनिंग एक्झॅक्टली वन एलिमेंट देन द सेट इज कॉल्ड सिंगलटन सेट. डेफिनेशन इज अ सेट कंटेनिंग exactly one element, then the set is called, then the set is called singleton set. तर सिंगलटन सेटचं एक्झाम्पल काय देता येईल आपल्याला? कोणताही एक एलिमेंट असलेला सेट घ्यायचा आहे. एक एलिमेंट असलेला सेट म्हणजे काय? आता सपोज एक्झाम्पल येईल ए हा सेट आहे. ए मध्ये सेट मध्ये एक्झाम्पल्स आहेत ओनली वन एलिमेंट तिथे प्रेझेंट आहे म्हणजे 5. सपोज 5 तुम्ही कोणताही घेऊ शकता. सिंगलटन 6, सिंगलटन 7 आपलं कोणताही तुम्ही एलिमेंट त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करू शकता. आता सपोज लेटरच्या फॉर्म मध्ये घ्यायचा असेल, सपोज बी इज अ सेट ऑफ लेटर्सचा सेट आहे. आता त्यामध्ये ए हा एलिमेंट घेऊ शकता, नंतर बी, नंतर सी. नंतर त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे यामध्ये दिलेले बी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स प्लस 3 इक्वल्स टू 0. सी हा सेट दिलाय त्यामध्ये दिलेले एक्स सच दॅट एक्स प्लस 3 इक्वल्स टू 0. आता ही मेथड कोणत्या फॉर्म मध्ये? रूल मेथडच्या फॉर्म मध्ये. आता एक्स प्लस 3 इक्वल्स टू 0. आता एक्सच्या जागेवर कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला 0 भेटतं? -3 व्हॅल्यू जर आपण पुट केली एक्सच्या जागेवर -3 + 3 आपल्याला काय भेटतं? 0. म्हणजे आपल्याला सिंगलटन एलिमेंट भेटतो. सी मध्ये कोणता? एकच एलिमेंट भेटतो -3. म्हणजे हा पण काय सिंगलटन सेट. त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे नेक्स्ट टाइप आहे एम्प्टी सेट. एम्प्टी सेट काय सांगतो? एम्प्टी सेट मध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नसतो. म्हणजे अ सेट विच डज नॉट कंटेन एनी एलिमेंट देन सेट इज कॉल्ड एम्प्टी सेट. अ सेट does not contain any element then the set is called empty set or null set. त्याला null set पण आपण म्हणतो. then the set is called empty set. याचे एक्झाम्पल घेता येईल. ए एक्झाम्पल तर ए इज अ सेट ऑफ ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर बिटवीन 5 and 6. Just 5 is less than a is less than 6. म्हणजे तुम्हाला असा नॅचरल नंबर घ्यायचा आहे जो की कसा आहे 5 पेक्षा ए हा कसा आहे 5 पेक्षा मोठा आहे आणि 6 पेक्षा लहान आहे. म्हणजे कोणताच एलिमेंट इथे प्रेझेंट होत नाही 5 पेक्षा मोठा आणि 6 पेक्षा लहान.
म्हणजे तिथे पॉईंट मध्ये एलिमेंट येऊ शकतो, पण आपल्याला कसं पाहिजे नॅचरल नंबरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. नॅचरल नंबर भेटेल का तिथे नाही, म्हणजे 5 आणि 6 मध्ये कोणताही नॅचरल नंबर भेटत नाही. त्यामुळे इथे काय येतं ए इज अ एम्प्टी सेट. म्हणजे एम्प्टी सेट असं डिनोट करतात, एम्प्टी सेट मध्ये कोणताही एलिमेंट येत नाही, म्हणजे तिथे कोणताच एलिमेंट प्रेझेंट नसतो. नंतर त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे बी हा सेट दिलेला आहे. बी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. बी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. आणि एक्स इज लेस दॅन 1. तर 1 पेक्षा लहान असलेला नॅचरल नंबर तुम्हाला फाइंड करता येतो का? नाही, कारण की 1 पेक्षा लहान फक्त 0 आहे, पण 0 हा नॅचरल नंबर मध्ये प्रेझेंट नसतो. 0 इज प्रेझेंट इन होल नंबर्स. त्यामुळे एक्स हा नॅचरल नंबर असल्यामुळे 1 पेक्षा लहान असलेला नॅचरल नंबर इथे प्रेझेंट होत नाही. म्हणजे बी हा कॉन्सेप्ट कसा आहे एम्प्टी. एम्प्टीलाच असं डिनोट करतात किंवा ऑर फाय या फॉर्म मध्ये पण डिनोट करतात. त्याला म्हणतात फाय. दिस इज अ फाय. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये फायनाइट सेट. Next type is finite set. Next is a finite set. Next type, third, finite set. Finite set ची definition काय? If counting of elements in a set terminates at a certain stage, then the set is called as a finite set. म्हणजे जर एखाद्या काही एलिमेंटची तुम्ही जर काउंटिंग केली तर ती काही सर्टन स्टेजला टर्मिनेट होते म्हणजे स्टॉप होते. जिथे स्टॉप होते त्याला काय म्हणतात फायनाइट सेट. आणि त्याचे एक्झाम्पल आहे. डेफिनेशन मी सांगत नाही आता, डायरेक्ट तुम्ही डेफिनेशन मी काय आहे ते समजून सांगितलेले. फक्त एक्झाम्पल आहे ए इज अ सेट ऑफ 1 2 3 4 5 6 7 5 6 7. आपण याला काउंट करू शकतो ना, कसं म्हणजे 1 2 3 4 5 6 7 इथपर्यंत आपण त्याला काउंट करू शकतो. आपल्याला पुढचे एलिमेंट्स दिलेले नाहीत, म्हणजे हा इथे स्टॉप होईल. हा सेट 7 या नंबरला स्टॉप होतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो दिस इज अ फायनाइट सेट. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण बी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ डे इन अ वीक. एक्स सच दॅट एक्स इज अ डे इन अ वीक. आता एका आठवड्यात किती वार असतात? 7. त्यामध्ये 7 वार तुम्हाला माहिती आहेत कोणते? डेज इन अ वीक घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला काय मग ते संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. म्हणजे दिस इज ऑल्सो फायनाइट सेट. म्हणजे आपल्याला यामध्ये किती एलिमेंट्स येतात ते आपल्याला माहित असतं. म्हणजे डेज इन अ वीक तुम्हाला माहिती आहे 7 असल्यामुळे आपण हा या सेटला म्हणू शकतो की हा फायनाइट सेट आहे. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये नेक्स्ट टाइप आहे इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट काय सांगतो? इफ काउंटिंग ऑफ एलिमेंट्स इन अ सेट डज नॉट टर्मिनेट ऍट एनी स्टेज. म्हणजे काउंटिंग स्टॉप होत नाही, जिथे काउंटिंग स्टॉप होत नाही त्याला काय म्हणायचं इनफायनाइट सेट. आता सपोज मी नॅचरल नंबरचा सेट घेतला. नॅचरल नंबरचा सेट काय असतो 1 2. म्हणजे त्याची स्टार्टिंग 1 पासून होते त्याला काय म्हणतो नॅचरल नंबर्स. होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात 0 पासून. 0 पासून जो स्टार्ट होतो त्याला म्हणतात होल नंबर्स. आपण होल नंबर्सची आणि नॅचरल नंबर्सची काउंटिंग करू शकतो. म्हणजे नॅचरल नंबरची काउंटिंग कुठे होते 1 2 3 इथून स्टार्ट होते अप टू डॉट डॉट. म्हणजे त्यामध्ये किती एलिमेंट असतात इनफायनाइट. इनफायनाइट असल्यामुळे त्याला काय म्हणायचं इनफायनाइट सेट. नेक्स्ट आहे 4 इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट मध्ये तुम्ही नॅचरल नंबरचा सेट घेऊ शकता अप टू डॉट डॉट. म्हणजे याची काउंटिंग कुठे स्टॉप होत नाही, त्यामुळे त्याला काय म्हणायचं इनफायनाइट सेट. ए इज अन इनफायनाइट सेट. नेक्स्ट एक्झाम्पल त्यामध्ये होल नंबर्सचा सेट पण घेऊ शकतो आपण. नॅचरल नंबर, होल नंबर्स, रिअल नंबर्स, ऑल नंबर टाइप्स आर एक्झाम्पल्स ऑफ इनफायनाइट सेट. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये इक्वल सेट. इक्वल सेट केव्हा म्हणतो आपण? 2 sets A and B are said to be equal if every element of A is in set B and every element of set B is in a set A. Next is equal set. Equal set केव्हा म्हणतात? A set A and B are said to be
and every element of set B is in set A. इक्वल सेट केव्हा म्हणतात? दोन सेट, सपोज दोन सेट दिलेले A आणि B, तेव्हा दोन सेटला इक्वल केव्हा म्हणतात? इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट A इज इन सेट B, म्हणजे A चा प्रत्येक एलिमेंट B मध्ये असेल आणि B चा प्रत्येक एलिमेंट जर A मध्ये असेल तर तेव्हा त्याला काय म्हणायचं? इक्वल सेट. इक्वल सेट त्यामध्ये सपोज एक एक्झाम्पल आहे, सपोज 1 2 3 4 A हा सेट दिलेला आहे 1 2 3 4 5 आणि नेक्स्ट सेट आहे B इज अ सेट ऑफ 1 2 3 4. आता यामध्ये काय? यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 आणि B मध्ये काय 1 2 3 4. म्हणजे आता B चा प्रत्येक एलिमेंट A मध्ये प्रेझेंट आहे का? आता B मध्ये 1 2 3 4 5 आहे मध्ये ते प्रेझेंट नाहीये, म्हणजे B मध्ये 5 प्रेझेंट नाहीये. 5 डज नॉट बिलॉंग टू B बट 5 बिलॉंग टू A. म्हणजे हे इक्वल सेट होईल का? नाही, कारण की 5 हा एलिमेंट B मध्ये नाहीये पण A मध्ये आहे, म्हणजे दोन्ही एलिमेंट सेम नाहीये. म्हणजे इथे 5 पाहिजे तुम्हाला, इथे पण 5, जेव्हा हा सेट काय होईल? इक्वल होईल. म्हणजे A इज नॉट इक्वल टू B. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 2. A हा सेट दिलेला आहे. A इज अ सेट ऑफ कलेक्शन ऑफ X such that X is a prime number and Z is less than X is less than 20 and B set A 11 13 17 19 आणि आपल्याला व्हेरीफाय करायचे A is equal to B. Here A equals to B, verify. म्हणजे तुम्हाला शो करायचंय की A is equals to B आहे. आता A हा सेट काय दिलेला आहे? कलेक्शन कशाचं दिलंय? प्राईम नंबरचं, जे की कशामध्ये लिहायचं होतं? 10 आणि 20 मध्ये. 10 आणि 20 मध्ये असलेले प्राईम नंबर्स तुम्हाला फाइंड करायचे. A मध्ये कोणते एलिमेंट्स येतील मग? 10 to 20 मध्ये प्राईम नंबर्स काय तर 11 13 17 and 19. आपल्याला 20 घेता येणार नाही कारण की 20 हा प्राईम नंबर नाहीये. नंतर B हा सेट काय दिलेला आहे? B ऑलरेडी दिलेला आहे 11 13 17 19. म्हणजे दोन सेट कसे? इक्वल. त्यामुळे हे कसे होतील? इक्वल सेट. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स आर सेम बोथ इन बोथ सेट्स. त्यामुळे A इक्वल्स टू B होईल. म्हणजे A इक्वल्स टू B. म्हणजे हे झालं इक्वल सेटचं एक्झाम्पल. आणि पहिले जे एक्झाम्पल होतं ते नॉट इक्वल. टू सेट्स आर नॉट इक्वल. नंतर नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट आपण उद्या घेऊ.